महाराज, या सुनबाई, बोला. सहजच आलो होतो आम्ही. बरं केलं. प्रत्येक वेळेला कामानिमित्तच यायला पाहिजे असं नाही. आणि सहज आलं तरी करणारा माणूस त्याचं काम करून जातोच. नाही म्हणजे आपण घेतलेला निर्णय हा दूरदृष्टीनेच घेतला असणार. कोणता निर्णय? हाच, थोरल्या मातोश्रींना निवाड्याचे अधिकार दिले. होय, हा निर्णय आम्ही पूर्ण विचारांती घेतलाय. का? महाराज, जिच्यासाठी आपण हा निवाडा करतोय ती गोदावरीच नाही आली तर मग कसा निवाडा होणार? कसून शोध सुरू आहे. आम्ही आदेश दिलेत. आपण ही कामगिरी बहिर्जी काकांवर सोपवली तर? ते दक्षिण मोहिमेत व्यस्त आहेत. या घडीला ते स्वराज्यात नाहीत. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. धास्तावला आहात? महाराज, या निवाड्यात गोदावरीचं असणं गरजेचं आहे. कारण या प्रकरणात युवराजांचा कसल्याच प्रकारचा सहभाग नाही हे ती आणि फक्त आम्हीच जाणतो आहोत. आम्ही हे लोकांना सांगायला गेलो तर त्यांचा विश्वास बसणार नाही. कारण त्यांना आमच्यातील एक कुलमुखत्यार दिसणार नाही, दिसेल ती फक्त पत्नी. हे पहा सुनबाई, क्षमा असावी महाराज. आम्ही आऊसाहेबांच्या समाधीवरचं फूल उचलून शपथ घेतो. आपले युवराज निर्दोष आहेत. म्हणजे तुम्ही शंभूराजांची बाजू सावरण्यासाठी इथे आला आहात तर? नाही महाराज, आम्ही सत्यता सांगतो आहोत. सुनबाई, सगळ्या गोष्टी जर इथेच बोलायच्या असतील तर आम्ही निवाडा कशाला ठेवलाय? खरं खोटं जे काही असेल ते दरबारात होऊ द्या. महाराज, सुनबाई, शंभूराजे हे आमचे पुत्र आहेत. आम्हाला ही हुरहुर जरूर आहे. पण तरीही या गोष्टीचा न्याय निवाडा रयते समोरच होणार यात कोणताही संदेह नाही. दुसरी गोष्ट, शंभूराजे आमचं मूल आहेत, त्यामुळे आम्हाला ते नेहमीच निष्पाप वाटणार. सर्व आई वडिलांना असंच वाटतं. आता तर सर्वत्र हीच भावना आहे. कौतुक करायचं ते फक्त स्वतःच्या मुलाचं, गोडवे गायचे ते स्वतःच्या मुलाचे, पण इथे नाही. रायगडावर ह्या गोष्टींना थारा नाही. पण आबासाहेब, आम्ही असं केलं तर पुढे चुकीचे पायंडे पडतील आणि ते आम्हाला नकोय. आऊसाहेबांनाही ते नको होतं. येसू, हे असे एकमेव सिंहासन आहे जे आधी लोकांच्या मनात निर्माण झालं होतं, त्यानंतर ते अस्तित्वात उतरलं. रयतेनं, आमच्या लोकांना आम्हाला छत्रपती केलंय. आमच्या लोकांनी आमच्या मस्तकावर सप्तसागरांचा जलकुंभ ओतला. हे सगळं लोकांनी केलं. तसं नसतं तर आपापल्या गुहेत चोर दरोडेखोरांनीही स्वतःचा अभिषेक करून घेऊन स्वतःला राजा म्हणून घेतलं असतं. पण तसं होत नाही. लोकांनी तुम्हाला स्वीकारावं लागतं आणि म्हणून भावभावनांना सिंहासनाच्या खाली दाबून टाकावं लागतं. समजलं? जी.
या आपण. चिंता करू नका. गोदावरी सुखरूप आहे का नाही हा विचार तुमच्या मनाला खातो आहे, बरोबर? बघू काय होतं ते. काळजी करू नका. उलट ते बरंच झालं. तुम्हाला कसं सांगावं? मातोश्री, तुम्हाला काय वाटतं? एक आई आपल्या मुलाचा निवाडा नाही करू शकणार का? घ्या. त्या निवाडा करतील हो. तेच प्रसंग हे त्यांनाही सगळे कळतात. आऊसाहेबांच्या सानिध्यात राहून त्याही शिकल्या. त्यांनाही राजनीती येते. पण तरीही असं वाटतं ही जबाबदारी त्यांनी स्वीकारायला नको होती. नाही म्हणायचं होतं. निदान तुम्ही तरी त्यांना सांगायचं होतं. मातोश्री, आम्ही काय बोलणार होतो महाराजांच्या समोर? तसं नाही, बोलायचं होतं. पण आपण का धास्तावला आहात? आम्ही धास्तावलो आहोत म्हणजे काय मातोश्री? त्या जशा मायाळू आहेत तशाच त्या कठोरही आहेत. मनात ठेवत नाहीत, पटकन बोलून जातात. थोडं थांबावं, मग बोलावं, शांतपणे घ्यावं असं होत नाही. आणि हा निवाडा शांतपणे करण्याचाच आहे. उद्या एखादा उणाधिक शब्द त्यांच्या तोंडून गेला तर त्याला सावत्रपणाचा वास येईल आणि शंभूराजांच्या मनालाही ते लागेल. मातोश्री, तसं काही होणार नाही. सावत्रपणाचा भाव युवराजांच्या मनाला कधी शिवलाही नाही. शिव देऊही नका. ती जबाबदारी तुमची. बरं मातोश्री, आम्ही थाळा लावायला सांगितलं. आज आम्ही तुमच्या सोबत जेवणार. आम्हाला आग्रह करू नका. तुम्ही जेवून घ्या. पण आम्ही तुमच्या सोबतच जेवण. निवाडा होईपर्यंत अन्नाचा एक घासही आम्ही घेणार नाही. मातोश्री, हा आमचा निर्धार आहे. मातोश्री ऐका आमचं. सुनबाई, सगळंच सगळ्यांच्या मनाप्रमाणे चाललंय. आमच्या मनासारखंही आम्हाला करू द्या. आपल्या प्रकृतीस तकलीफ होईल. नका काळजी करू. आमचं मूल विस्तवावर चालतंय. आम्ही पाण्यात उभं राहून काय करावं? जगदीश्वरा, सांभाळ. पाणी घ्या. नकोय मला, खरंच काही नकोय. अहो आता संध्या करायची. चला. कुठून काय करू? सारखी पोर ध्यानावर येते. हो, पण मन मानायलाच तयार नाही की लेक घरात नाहीये. असं वाटतं आत्ता फुलांचे घोस घेऊन येईल. असं वाटतं तिच्या पैंजणांचा आवाज येईल. असं वाटतं आत्ता अशी येईल, चौकात गिरकी मारून म्हणेल, आई मला भूक लागलीये. अळवण येतं. कावेरी कशी असेल होती? कुठे सत्वाची आहे ती? काय खात पीत असेल? कुठे असेल? जगदीश्वरा, तुलाच रे बाबा डोळे. वैऱ्यावरी असा प्रसंग येऊ नये. तो आपल्यावर आलाय. आला. उभ्या आयुष्यात कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, पण ही वेळ माझ्यावर आली. ज्या कोणी हे केलंय ना, त्याचं तळपट होईल. देव बघून घेईल त्याला. माझ्या सोन्यासारख्या गरीब गाईला डांबून ठेवलंय. त्याचं बरं होणार नाही बघा.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.